हॅलो हाय नमस्कार गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे रक्षाबंधन, म्हणजे हा व्हिडिओ रक्षाबंधनचा आहे पण खूप लेट अपलोड होत आहे आपल्या चॅनलवर, कारण माझा फोन थोडासा खराब झाला होता, त्यामुळेच त्याला बनवायला वेळ लागला मला। तर हा व्हिडिओ शूट करून ठेवला होता, तर म्हणलं आज एडिट करून अपलोड करूनच टाकते। तर सर्वात आधी तर इथं सकाळी सकाळी उठून आवनीनं मस्त असं त्याच्या पप्पाला राखी बांधून घेतली, कारण आज 1:30 वाजेपर्यंतच राखी बांधायचं होतं, त्यामुळे तिने सकाळीच राखी बांधायला घेतली होती। नाही तर दरवर्षी ती संध्याकाळच्या वेळेस राखी बांधते तिच्या पप्पाला, ते कामाला जाऊन आल्यानंतर। आता यांना काही सुट्टी राहत नाही, त्यामुळे ते सकाळी सकाळीच बांधून घेऊन जाणार होते। तर फटाफटी तर तिच्या पप्पाला तर राखी बांधून झाली होती, त्यानंतर आता ती तिच्या भावाला राखी बांधणार होती। आता त्या दोघांची खूप मस्ती चालू असते, आता तुम्ही ते पुढे व्हिडिओमध्ये बघाच। चल बापू बापू, हा उठ, बांधून घ्या माय पडदिशा हो दे, काम आहे मला। आणि हा फोन बघायचा चांगला बैस ना। कुठं पळून चाललंय काय? माझी मम्मा ग कच्ची तर दिसलाली। हा हा हो दे, हात दे बहिणीला, हात देवा पटदिशा। झोप येवलाली काय? फोन बघताना नीट बैस तू पहिले। आता आवनीनं पार्थला पण राखी बांधून झाली होती। आता आवनीची राखी तर सेलिब्रेट झाली होती, आता त्यानंतर बारी होती माझी। आता माझा पण भाऊ आला होता, म्हणून मी पण पटकन असं त्याला राखी बांधून घेतले। आता तो दरवर्षी संध्याकाळीच बांधून घेतो माझ्या हाती, पण आमदा काही तो थोडासा लवकर आला होता, कारण माझ्या छोट्या बहिणीकडे जायचं होतं। आता तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळालेच असेल ऑलरेडी, तरी सुद्धा मी याच्यामध्ये सांगते, जेने कोणी ते व्हिडिओ बघितला नसेल तर ते ह्याच्यामध्ये त्यांना कळेल म्हणून। तर आता इथे लगेच मी संध्याकाळचा स्वयंपाक बनवायला घेतला होता, कारण आता दुपारी सगळे झोपले होते। आता सकाळी आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला होता, आज होता शनिवार, तर आम्ही दोघं पण जेवायचे नव्हतं, आता लेकरांसाठी पण नाश्ताच बनवून घेतला होता मी सकाळी। आता ते झोपले होते, मला करमत नव्हतं, म्हणून मी 5 वाजता स्वयंपाकाला लागले होते। तर 6-6:30 वाजेपर्यंत स्वयंपाक पण बनवून रेडी झाला होता। आज आता सण आहे म्हणून थोडंसं शेवयाची खीर आणि पुरी भाजी आणि भात केला होता मी, जास्त काही नाही पण सिंपलच असं बनवला होता। त्यानंतर मस्त असं सगळ्यांनी बसून जेवण केलं। आता आम्ही जोपर्यंत जेवण करत होतो तितक्यातच जोरदार पाऊस चालू झाला होता बाहेर, आता असा काही पाऊस पडत होता। आता हा व्लॉग मी इथेच एंड करते। आवडला असलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय